हॅलो, स्वागत आहे तुमचे दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मग मी आज बनवलेला आहे पिझ्झा पराठा किंवा तुम्ही त्याला पोळी पराठाही म्हणू शकता। जर तुम्हाला रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आलेला असेल तर ही एकदम सरळ व सोपी रेसिपी मी आज घेऊन आलेली आहे। वेळही खूप कमी लागतो, अगदी झटपट होते, 5 ते 7 मिनिटात होते आणि वेळही खूप कमी लागते। चला तर मग आता मी रेसिपी सांगते काय काय आधी आपण पोळीमध्ये भरायचं सारण तयार करणार आहोत। इथे आपल्याला कांदा लागणार आहे, कॉर्न लागणार आहेत, स्वीट कॉर्न, थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली शिमला मिरची लागणार आहे आणि यामध्ये 1 चमचा आपल्याला चिली फ्लेक्स घालायचा आहे आणि 1 चमचा आपल्याला ऑर्गेनो घालायचा आहे, म्हणजे पिझ्झासारखी चव येते याला हे टाकल्यामुळे। आणि यामध्ये आपल्याला चीज घालायची आहे भरपूर सारी आणि चवीनुसार थोडेसे मीठ घालायचे आहे, जर तुम्हाला घालायचे असेल तर, कारण की पोळीमध्ये मीठ असतेच आधीच, म्हणून जर घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता। आणि आता आपल्याला हे मिश्रण सर्व एकजीव करायचं आहे। यामध्ये मी किंचित मीठ घातलेलं आहे आणि आता हे मिश्रण करून आपल्याला थोडं बाजूला ठेवायचं आहे। आणि आता आपल्याला यामध्ये 1 चमचाभर बटर घ्यायचं आहे। बटरमध्ये वरतून थोडीशी कोथिंबीर घाला आणि बारीक किसलेला लसूण घालायचा आहे। मी खिसणीने किसून घेतलेला आहे लसूण आणि हे बटर आपल्याला आता हे सर्व एकजीव करायचं आहे आणि झटपट होते। जर पोळी भाजी खायचा कंटाळा आलेला असेल तर तुम्ही हे नक्की करून बघा। आणि आपल्याकडे ते सकाळच्या दुपारच्या पोळ्या उरलेल्याच असतात, जर तुम्हाला दुपारच्या वेळेत 3-4च्या वेळेला हे खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता। सकाळची पोळी जर उरलेली असेल तर माझ्याकडे इथे 2 पोळ्या उरलेल्या होत्या, तर मग मी त्याचं हा पिझ्झा पराठाच करून केलेला आहे। आता आपल्याला या पोळीवर हे जे आपण सारण तयार केलं होतं ते सारण यामध्ये घालायचं आहे आणि हा खायला खूप छान व टेस्टी लागतो। लहान मुलं तर हे खूप आवडीने खातात आणि अगदी झटपट होते, 5 ते 7 मिनिटात तयार होते आणि कमी साहित्यात आणि जे सामान आहे त्याच साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते, वेळ कमी लागते। आणि आता आपल्याला अशाच प्रमाणे दोन्ही पोळ्यामध्ये हे सारण छानसं असं भरून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता, जर तुमच्याकडे भरपूर साऱ्या पोळ्या उरलेल्या असेल तर तुम्ही करू शकता आणि सारणाचं प्रमाणही कमी जास्त घेऊ शकता। आता मी हे दुसऱ्या पोळीमध्ये सुद्धा हे सर्व सारण भरणार आहे आणि अशी ही मी जशी व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्याचप्रमाणे आपल्याला ती दुमडून घ्यायची आहे। आणि आता गॅसवर तवा गरम करायला ठेवा। तोपर्यंत तवा गरम होईपर्यंत मी आता या पोळीला वरतून दोन्ही पोळीला छान असं तर आपण जे बटर मिक्स केलं होतं ते बटर लावायचं आहे यावर पोळीवरती आणि गॅसवरती आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे। आणि बटर लावल्यामुळे भरपूर सारं बटर लावा, म्हणजे खूप छान टेस्टी लागतं। आता तव्यावर आपल्याला या एक पोळी करून भाजायची आहे छान, दोन्हीकडूनही बटर लावून खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। खूप छान लागते, एकदम पिझ्झ्याची चव येते। जर तुम्ही हा पिझ्झा जर करून घरी खाल्ला तर तुम्ही बाहेरचा हा पिझ्झा खायचा विसरून जाताल, एकदम एवढी टेस्टी लागते ही पोळी पिझ्झा। आणि आता आपल्याला ही आलटून पलटून छान दोन्हीकडूनही खरपूस भाजून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडनं भरपूर असं बटर लावून घ्यायचं आहे। आता मी खालच्या साईडनं छान अशी भाजून घेणार आहे आणि आता परत आपल्याला वरतून बटर लावून घ्यायचं आहे। आणि आता ह्याच प्रकारे दोन्हीही आपल्या पोळी पिझ्झा तयार आहे किंवा पोळी पराठाही म्हणू शकता तुम्ही, तर तयार आहे। आणि आता तुम्ही याचे छान 2 कट करून खाऊ शकतात किंवा बारीक केले तरीही चालते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता बघू शकता तुम्ही, कलरही किती छान आलेला आहे आणि दोन्हीही साईडनं अशी छान आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। आता मी याचे 2 कट करून घेतलेले आहेत आणि आता त्याचप्रमाणे आपल्याला दुसरीही पोळी पिझ्झा हा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनं, तो पण तयार आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे आणि खायला खूप छान व चविष्ट लागतो। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, अगदी झटपट होते, 5 ते 7 मिनिटात होते, वेळही खूप कमी लागतं। जर रोज पोळी भाजी खायचा खूप कंटाळा येतो तर तुम्ही ही अशी रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा। बघू शकता किती छान झालेला आहे आणि खायला लहान मुलं तर खूप हे आवडीनं खातात आणि तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा।